विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती कशीही असतो, मनातील जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा MPW मल्टीपर्पज वर्कर भरती परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या स्पेशल क्लासमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये येणारे 40 तांत्रिक प्रश्न जे तुमच्या परीक्षेत तुमचा एक गुण पक्का करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून एकही महत्त्वाचा प्रश्न सुटणार नाही. चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचणारी औष्णिक ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमधून प्रसारित होते? कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, रेडिएशन. प्रश्न क्रमांक 2. एक्स-रे बद्दल खालीलपैकी कोणते एक वगळता सर्व बरोबर आहेत? ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. ते आवाजाच्या वेगासोबत प्रसारित होतात. ते टंगस्टन टार्गेटमधून जास्त वेगातील इलेक्ट्रॉन धावून निर्माण होतात. इन्व्हर्स स्क्वेअरला सोबत त्यानुसार इंटेन्सिटी तयार होते. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, ते आवाजाच्या वेगासोबत प्रसारित होतात. प्रश्न क्रमांक 3. कंट्रोल्ड एरियामध्ये खालीलपैकी कोण येऊ शकतो? डोट रेट मॉनिटर सोबत असलेला व्यक्ती, रेडिएशन प्रोटेक्शन सुपरवायझर, अवर्गीकृत व्यक्तींच्या लेखी व्यवस्थेअंतर्गत काम करणारे व्यक्ती, डॉसिमीटर घातलेल्या व्यक्ती. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, रेडिएशन प्रोटेक्शन सुपरवायझर. प्रश्न क्रमांक 4. CR बद्दल काय एक वगळता सर्व बरोबर आहे? फोटो सिम्युलेबल फॉस्फर प्लेट वापरतो. 2 टप्प्यातील प्रक्रिया. डायरेक्ट इमेजिंग रीडिंग आधीच्या उपकरणांमध्ये मदत करतो. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, डायरेक्ट इमेज रीडिंग. प्रश्न क्रमांक 5. CR टिंबटिंब आहे. कंपाऊंड रेडिओग्राफी, कॉम्प्युटेड रेडिओग्राफी, कॉम्प्युटराइज्ड रेडिओग्राफी, कॉमन रेडिओग्राफी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, कॉम्प्युटेड रेडिओग्राफी. प्रश्न क्रमांक 6. कर्मचारी स्थानिक नियमांचे पालन करत आहे याची खात्री कोण करतो? तांत्रिक, रेडिएशन प्रोटेक्शन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, रेडिएशन प्रोटेक्शन पर्यवेक्षक. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, रेडिएशन प्रोटेक्शन पर्यवेक्षक. प्रश्न क्रमांक 7. TLD टिंबटिंब आहे. थर्मोल्युमिनिस्कंट डॉसिमीटर, थर्मल लेबल डॉसिमीटर, ट्रान्सपरंट ल्युमिनिस्कंट डॉसिमीटर, थर्मो इल्युमिनेटेड डॉसिमीटर. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, थर्मो ल्युमिनेटेड डॉसिमीटर. प्रश्न क्रमांक 8. कर्मचाऱ्यांच्या रेडिएशन सुरक्षेसाठी पुरेशी तरतूद असल्याची खात्री करण्यासाठी कोण जबाबदार असतो? रेडिएशन प्रोटेक्शन ॲडवायझर, नियोक्ता, रेडिएशन प्रोटेक्शन पर्यवेक्षक, आरोग्य कार्याधिकारी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, नियोक्ता, एम्प्लॉयर. प्रश्न क्रमांक 9. पोर्टेबल रेडिओग्राफी बद्दल एक वगळता सर्व बरोबर आहे. गंतव्य वाहून जाऊ शकते, वापरण्यास सोपे, पॉवर सेटिंग जास्त, MA सेटिंग जास्त. योग्य उत्तर ऑप्शन डी, MA सेटिंग जास्त. प्रश्न क्रमांक 10. ऑटोमेटर प्रक्रियेसाठी आवश्यक तापमान किती? 10 अंश, 29 अंश, 35 अंश, 60 अंश. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 35 अंश. प्रश्न क्रमांक 12. फिल्मच्या विकासामधील धुण्यासाठी मुख्य घटक कोणता? सोडियम थायोसल्फेट, सोडियम सल्फाइड, पोटॅशियम अल्युम, ॲसिटिक ॲसिड. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, सोडियम थायोसल्फाइड. प्रश्न क्रमांक 13. अंधाऱ्या खोलीच्या परीक्षणासाठी सममूल्य लीडची जाडी किती असायला हवी? 1.6 मिमी, 2.6 मिमी, 3.6 मिमी, 4.6 मिमी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, 1.6 मिमी ही अंधाऱ्या खोलीच्या परीक्षणासाठी सममूल्य लीडची जाडी असायला हवी. प्रश्न क्रमांक 14.
अंधाऱ्या खोलीमध्ये टिंबटिंब नसतो, प्रकाश नसतो, प्रकाश गडद असतो, सूर्यप्रकाश असतो, सुरक्षित प्रकाश असतो. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 सुरक्षित प्रकाश असतो. प्रश्न क्रमांक 15 फिक्सिंग वेळ किती असायला हवी? डेव्हलपिंग वेळेच्या अर्धा वेळ, डेव्हलपिंग वेळेच्या दुप्पट वेळ, डेव्हलपिंग वेळेच्या 1/4 वेळ, डेव्हलपिंग वेळे एवढाच वेळ. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 डेव्हलपिंग वेळेच्या दुप्पट वेळ. प्रश्न क्रमांक 16 ऑटोमेटेड प्रक्रियेचे लाभ वगळता सर्वच आहेत. प्रक्रिया वेळ कमी करतो, कार्याची क्षमता वाढवतो, दर्जा नियंत्रण सुधारतो, कार्याची क्षमता कमी करतो. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 कार्याची क्षमता कमी करतो. प्रश्न क्रमांक 17 अंधाऱ्या खोलीसाठी खालीलपैकी एक वगळता सर्वच योजना आहेत. इंटरलॉक दार, मेजर, टू वे रिव्हॉल्विंग डोअर, मल्टिपल डोअर. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 मल्टिपल डोअर. प्रश्न क्रमांक 18 यापैकी काय पूर्णपणे कागदाच्या तुकड्यामुळे थांबवले जाईल? न्यूट्रॉन, गॅमा रेडिएशन, अल्फा रे, एक्स रे. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 अल्फा रे. प्रश्न क्रमांक 19 ॲनोड कशाने बनला आहे? तांबे, ॲल्युमिनियम, टंगस्टन, रेडियम, लीड. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 टंगस्टन आणि रेडियमने ॲनोड बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 एक्स रे ट्यूबचा शोध कोणी लावला? रोइंटगेन, विल्यम कुलिज, ग्रेगोरी हॅन्सफिल्ड, निकोलास टेस्ला. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 विल्यम कुलिज याने एक्स रे ट्यूबचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 21 एक्स रे फिल्म इमल्शन कशाने बनली आहे? कॅडमियम, फॉस्फरस, सिल्वर हॅलाइड, लीड. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 सिल्वर हॅलाइड. प्रश्न क्रमांक 22 सिंगल कोटेड फिल्मचा वापर कशामध्ये होतो? छातीची रेडिओग्राफी, मेमोग्राफी, एक्स्ट्रीमिटी रेडिओग्राफी, क्लेव्ही रेडिओग्राफी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 मेमोग्राफी. प्रश्न क्रमांक 23 बेट फिल्म प्रोसेसिंगमधील डेव्हलपिंग सोल्युशनमध्ये काय असते? सल्फ्युरिक आम्ल, सोडियम थिओसल्फेट, हायड्रोक्विनोन कोम ॲल्यूम. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 हायड्रोक्विनोन. प्रश्न क्रमांक 24 ग्रीड कशाची बनलेली असते? लीड, मॉलिब्डेनम स्पेसर सोबत लीड, टंगस्टन स्पेसर सोबत लीड, ॲल्युमिनियम स्पेसर सोबत लीड. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 ॲल्युमिनियम स्पेसर सोबत लीड. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी एक वगळता सर्व पद्धती रेडिओग्राफी दर्जा सुधारण्यासाठी वापरली जाते. ट्रान्सफॉर्मर, ग्रीड, बीम लिमिटिंग डिव्हाइस, फिल्टर. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 26 DSA म्हणजे काय? डिजिटल सिक्वेन्शियल एंजिओग्राफी, डिजिटल सबट्रॅक्शन एंजिओग्राफी, डायरेक्ट सबट्रॅक्शन एंजिओग्राम, डायरेक्ट सिक्वेन्शियल एंजिओग्राफी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 डिजिटल सबट्रॅक्शन एंजिओग्राफी. प्रश्न क्रमांक 27 TLD बॅचचे फायदे कोणते? एक वगळता सर्व आहेत. चिपचा पुन्हा वापर होऊ शकतो, कायमस्वरूपी नोंदी देणे, कॉम्पॅक्ट, मोठ्या डोसची रेंज. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 कायमस्वरूपी नोंदी देणे. प्रश्न क्रमांक 28 MRI म्हणजे काय? मॅग्नेटिक रिकग्निशन इमेजिंग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, मॅग्नेटिक रेक्टिफिकेशन इमेजिंग, मॅग्नेटिक रेझोनंट इमेजिंग. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. प्रश्न क्रमांक 29 सीटी स्कॅनरची चौथी जनरेशन कोणती? लिनियर रोटेट प्रकार, लिनियर लिनियर प्रकार, रोटेट प्रकार, रोटेट फिक्स्ड प्रकार. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 रोटेट प्रकार. प्रश्न क्रमांक 30 AERBची भूमिका एक वगळता सर्व बरोबर आहे. एक्स-रे उपकरणांचे रजिस्ट्रेशन, लेआउट मान्यता, तपासणी, एक्स-रे उपकरणांची दुरुस्ती. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 एक्स-रे उपकरणांची दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 31 रेडिएशन कामगारांसाठी वार्षिक रेडिएशन एक्सपोजर मर्यादा 1 MSV
5 MSV, 20 MSV, 100 MSV. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 20 MSV. प्रश्न क्रमांक 32. एक्स-रे ट्यूबमधील फिल्टर कशाने बनलेले असते? तांबे, ॲल्युमिनियम, रेडियम, गॅडोलिनियम. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 33. क्षयरोगाच्या TB निदानासाठी कोणती प्राथमिक चाचणी केली जाते? विडाल चाचणी, थुंकीची मायक्रोस्कोपी चाचणी, वेस्टर्न ब्लॉट चाचणी, एलिसा चाचणी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, थुंकीची मायक्रोस्कोप चाचणी. प्रश्न क्रमांक 34. घनकचरा व्यवस्थापन नियम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलनुसार भारताच्या शेवटी कधी सुधारित करण्यात आले? 2000 ला, 2011 ला, 2016 ला, 2020 ला. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3, 2016. प्रश्न क्रमांक 35. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा FSSAI भारतात कधी लागू झाला? 2006, 2011, 1954, 2015. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, 2006 ला अन्न सुरक्षा आणि मानके कायदा भारतात लागू झाला. प्रश्न क्रमांक 36. हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? AQI, BMI, SDI, PHI. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, AQI, एअर क्वालिटी इंडेक्स. प्रश्न क्रमांक 37. बाळंतपण आणि बालकांसाठी ORS, ओव्हर रिहायड्रेशन सॉल्टचा वापर प्रामुख्याने कोणत्या उपचारासाठी केला जातो? ताप नियंत्रणासाठी, जलसूक्षता, खोकला, ॲनिमिया. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, जलसूक्षता, अतिसार. प्रश्न क्रमांक 38. सांडपाण्यातील ऑक्सिजनची मागणी मोजण्यासाठी कोणती कसोटी वापरली जाते? BOD, COD, A आणि B यापैकी एकही नाही. ऑप्शन नंबर 2, A आणि B. BOD आणि COD ही सांडपाण्यातील ऑक्सिजनची मागणी मोजण्यासाठी दोन्हीही पद्धती वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 39. हॉस्पिटलमधील लाल रंगाच्या बायोमेडिकल वेस्ट डब्यात कोणता कचरा टाकला जातो? धारदार वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, मानवी अवयव, टिश्यू, कागदी आणि उरलेले अन्न. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2, प्लास्टिक वस्तू जसे की IV सेट, कॅथेटर, सिरिंज. प्रश्न क्रमांक 40. हत्ती रोग फिलेरियासिस हा आजार खालीलपैकी कोणत्या डासाच्या माद्यामुळे पसरतो? ॲनोफिलीस, एडिस इजिप्ती, कुलेक्स, मॉन्सेलिया. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी. तुम्ही कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्हाला उत्तर येत नसेल तरी एक अंदाज द्या. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे होते MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न. या 40 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या सराव प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. आत्ता केलेला थोडा आपल्याला सिलेक्शन देऊन जातो. धन्यवाद.